कांग्रेस के हेवीवेट नेता तथा विधायक विजय वडेट्टीवार ने मीट द प्रेस के दौरान पत्रकारों से बातचीत करते हुए भाजपा विधायक सुधीर मुनगंटीवार तथा विधायक किशोर जोरगेवार के बीच चल रहे मनमुटाव को लेकर व्यंग कसते हुए क्या कहा, आइए सुनते हैं स्वयं उन्हीं की जुबानी। ब्रह्मपुरी विधानसभा के विधायक तथा कांग्रेस के कद्दावर नेता विजय वडेट्टीवार ने आज श्रमिक पत्रकार भवन में मीट द प्रेस ली। इस मौके पर उन्होंने विभिन्न मुद्दों पर पत्रकारों के साथ खुलकर बातचीत की तथा पत्रकारों द्वारा पूछे गए सवालों का भी उन्होंने जवाब दिया। वहीं उन्होंने भाजपा के दोनों विधायक किशोर जोरगेवार तथा भाजपा के ज्येष्ठ नेता तथा पूर्व मंत्री विधायक सुधीर मुनगंटीवार के बीच चल रहा मनमुटाव तथा दूरियों को लेकर भी जमकर व्यंग कसा और उन्हें अपना सीनियर तथा जूनियर मित्र कहा। तो आइए सुनते हैं इस मौके पर उन्होंने क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। सुरू आहे आणि त्या मनोरंजनामध्ये काही काम न होता आमची खूप करमणूक करून आम्ही करून घेत आहोत आणि आम्हाला त्याचा खूप आनंद मिळत आहे। खरं तर हे जे काही चाललंय तुम्ही त्याला श्रेयवाद म्हणा काही म्हणा, पण मला असं वाटतं की कोरड्या नदीला आता अचानक पूर यावा आणि तो सगळा पाणी आलेल्या पुराचा किमान नुकसान करून जात आहे असं आपण जर म्हटलं तर त्या पुराचं पाणी मात्र आलेल्या पुराचं पाणी आणि तयार केलेल्या आलेलं नाही ते आणलेल्या पुराचं पाणी चंद्रपूर जिल्ह्याला उद्ध्वस्त करू नये म्हणजे आम्ही काही कमावू। मी आमच्या दोन्ही मित्रांना सिनियर आणि ज्युनियरला नांदार सौख्य भळे असं म्हणतात, तर भांडार सौख्य भळे आम्ही त्याला शुभेच्छा देतो। ही वर्चस्वाची लढाई चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला अडचण करू नये, श्रेयवादाची लढाई असं आमचं मत आहे। तुम्ही म्हणाल तर आम्हाला आनंदच आहे, केवळ काँग्रेसच भांडते असं नाही, भाजपही जमून भांडते आणि भांडायला लागली की थांबत नाही। काँग्रेस थांबते तरी आणि आम्ही थांबलो ते भांडणार अन्यच पक्ष आहे तर भांडणार, पण हा शिस्तीचा पक्ष अशी जी काही कल्पना मांडली एकदम शिस्त, जशी कडक टोपी लागते तशी शिस्त। ती कडक टोपी नरम पडली काय की त्याची इस्त्री केली अशी परिस्थिती आहे। वाईट वाटतं आम्हाला बघणार एकाचं सूर्योदय होणार दिसतंय सागर बंगल्याच्या कृपेने आणि एकाचा सूर्यास्त होताना दिसतंय तेही सागर बंगल्याचे। बरं आहे, आमच्या विरुद्ध लढणारे पैलवान आम्ही पायमध्ये आहोत, यातून जो काही जिंकेल दोघात कुस्तीमध्ये त्याच्याशी आम्ही लढू। सध्या आम्हाला त्यांची कुस्ती पाहण्यात आनंद आहे आणि ती कुस्ती अशीच सुरू राहावी आणि चंद्रपूर जिल्ह्याचं मनोरंजन, कारण दुसरं काही करूच शकत नाही, तर किमान मनोरंजन तरी करा म्हणजे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहील, आरोग्य उत्तम राहील अशी अपेक्षा आपण ठेवूया। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।